मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पिशाचे वेद खंड 2. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी एक विनंती आहे. जर कोणी गंडभेरून ही कथा पाहिली नसेल तर ती कथा पाहूनच ही कथा पाहण्यास सुरुवात करावी. त्यानंतर पिशाचे वेद खंड 1. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. गंडभेरुंड आणि पिशाचे वेद खंड 1 या कथांमध्ये महादेव यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच एकदंत यांना त्यांच्या पूर्वजांची कथा सांगितली. त्यांच्या तळघरात गंडभेरुंड ही आत्मा शोषून घेणारी मूर्ती कशी आली, पिशाचे वेद या ग्रंथाचा त्या मूर्तीसोबत काय संबंध होता, या सर्व घटनांचा त्यांनी उलगडा केला. त्यानंतर एकदंत यांना वाड्यातील तळघरात असणाऱ्या मूर्तीखाली अजून एक तळघर सापडले. त्यात त्यांना मिळाला पिशाचे वेद. आता पुढे सन 1995. पिशाचे वेद पाहताना एकदंत त्याची फक्त पाणी उलटून पाहत होते. तेव्हा त्यांना एक कागद आढळला ज्यावर मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलेले होते. त्यांनी महादेव यांच्या नकळत तो कागद काढून ठेवला होता आणि मग तो पिशाचे वेद पुन्हा त्या मूर्तीखाली असणाऱ्या तळघरात ठेवून दिला. त्या दिवशी संध्याकाळी एकदंत तो कागद वाचत होते. त्यांचे आर्किओलॉजीचे शिक्षण सुरू असल्याने त्यांना मोडी वाचता येत होती. ते पत्र वाचून एकदंत यांना धक्का बसला. त्यांना जाणवले हे प्रकरण अजून वेगळ्या मार्गावर जात आहे. ते तसेच उठून महादेव यांच्याकडे गेले. महादेव त्यांच्या पलंगावर काहीतरी वाचत बसले होते. एकदंत म्हणाले, बाबा, मगाशी घडलेली गोष्ट मी तुमच्यापासून लपवली होती. त्या पिशाच्या वेदात मला एक कागद मिळाला होता. यावर महादेव म्हणाले, काय, कसला कागद? आणि तुला काय गरज होती तो कागद काढून घ्यायची? तुला माहीत आहे ना त्या वेदात जे काय आहे ते खूप वेगळ्या प्रकारे कार्य करत असते. एकदंत म्हणाले, हो बाबा, मला कल्पना आहे. पण मला जो कागद मिळाला तो या ग्रंथाचा भाग नाहीये. तो कागद मोडी लिपीमध्ये आहे. पण खूप काही विचित्र वाटते मला. महादेव म्हणाले, काय विचित्र? एकदंत म्हणाले, आतापर्यंत आपली अशी धारणा होती की ते मूर्तीखालील गुप्त तळघर चिमाजीनंतर आपणच उघडले. पण तसे नाहीये. आपल्या आधी देखील कोणीतरी ते तळघर उघडले आहे. महादेव म्हणाले, हे कशावरून बोलतोय तू? एकदंत म्हणाले, त्या कागदामध्ये लिहिले आहे, जर का वेद वाचायचा असेल तर त्याआधी तळघरात त्या मूळ मूर्तीखाली ठेवलेला कागद वाचावे. महादेव म्हणाले, मग हे चिमाजीने देखील लिहिले असू शकते ना? यावर एकदंत म्हणाले, इथेच तर गडबड आहे. चिमाजींचा काळ होता जवळपास 1500चा आणि या कागदावर जी मोडी आहे ती शिवकालीन आहे. मोडीचे 4 कालखंडात वर्गीकरण केले जाते. यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आग्लकालीन. म्हणजेच हा कागद 1680 नंतर केव्हा तरी लिहिला आहे. महादेव म्हणाले, म्हणजे त्या मूर्तीबाबत आपण जो निष्कर्ष काढला होता तो योग्यच आहे. त्या कागदात तळघरात मूर्तीखाली असलेल्या मूर्तीचा उल्लेख मूळ मूर्ती असा करण्यात आला आहे. एकदंत म्हणाले, मग आता आपण पाहूयात ना त्या मूर्तीखाली असलेल्या तळघरात अजून काही खरंच आहे का? महादेव म्हणाले, हो, पाहावेच लागेल. नाहीतर तुझे कुतूहल तुला शांत राहू देणार नाही. दोघेही हसत तळघराकडे निघाले. एकदंत यांनी त्या मूर्तीच्या डोळ्यात बोट घालून
तळघराचे गुप्तदार उघडले. विजेरी घेऊन ते आत उतरले. त्यांनी मूळ मूर्ती उचलून बाजूला ठेवली. त्या मूर्तीखाली त्यांना एक खोबणी दिसली. त्या खोबणीत लाल कापडात गुंडाळलेले काही कागद होते. एकदंत यांनी ते कागद त्या कापडासोबतच बाहेर काढले. त्यांनी वरील मूर्ती सरकवली आणि तळघराचे दार बंद केले. एकदंत म्हणाले, हे कागद देखील लाल कपड्यात नीट ठेवले आहेत, म्हणजे नक्कीच यात काहीतरी महत्वाचे असेल. हे लाल कापड साधे नाही. यामुळे कागदाचे सर्व प्रकारच्या हवामानापासून किंवा वाळवीपासून रक्षण होते. बाहेर आल्यावर ते दोघेही कागद घेऊन बसले. एकदंत यांनी ते कागद वाचायला सुरू केले. अंदाजे सन 1690. चिमाजीची 6वी पिढी त्याच वाड्यात नांदत होती. आता तो वाडा बराच बदलला होता. अधिक भव्य झाला होता. चौसोपी वाडा होता तो. मध्ये तुळस आणि अंगण, त्याभोवती असलेल्या जोत्यांवर काही खोल्या, त्यात मधल्या मुख्य खोलीमधून वर जाणारा जिना. त्या जिन्याने वर गेल्यावर दोन्ही बाजूंना खोल्या होत्या आणि त्यावर माळा होता आणि त्यावर कौलारू छत. वाड्यात जास्त लोकही नव्हते. वाड्याचे मुख्य 2 खांब होते. कोयाजी आणि संताजी हे दोघे भाऊ. हे दोघेही पुण्याच्या कोतवालाकडे काम करत होते. त्यांच्या घरात अजून काही लोक होते. त्यांची आई माळसा, कोयाजीची बायको गंगाबाई, संताजीची बायको रानूबाई, कोयाजीची जवळपास 10 वर्षाची मुलगी कोंडाबाई, संताजीचा जवळपास 18 वर्षाचा मुलगा सिदोबा. सर्व काही आलबेल असे चालले होते. एक दिवस सिदोबाला जुन्या कागदपत्रात ते चिमाजीने लिहिलेले पत्र सापडले, जे त्याने घर सोडताना लिहिले होते. ते पत्र घेऊन तो संताजीजवळ आला. त्यावेळी कोयाजी देखील तिथेच होता. सिदोबा म्हणाला, बाबा, हे पत्र पाहिले का तुम्ही? कोणाचे आहे हे पत्र? संताजीने कोयाजीकडे पाहिले. कोयाजीने नजरेनेच होकाराची खूण केली. संताजी म्हणाला, हे पत्र आपल्या पूर्वजांचे आहे, ज्यांनी हा मूळ वाडा बांधला. आपल्या घरातील एक मोठे रहस्य आहे सिदोबा. योग्य वेळ आल्यावर तुला सांगणारच होतो आम्ही, पण आम्हाला वाटते हीच ती वेळ आहे. सिदोबा कुतूहलाने म्हणाला, कसले रहस्य बाबा? यानंतर कोयाजी आणि संताजीने सिदोबाला ती गंडभेरुंडाची मूर्ती दाखवली आणि त्यांच्या घराण्यातला चिमाजीचा पूर्ण इतिहास सांगितला. ती मूर्ती पाहताना सिदोबा अजाणतेपणी बोलला, रक्षशीळ हा दगड असा असतो का बाबा? हा तर आपल्या वाड्याच्या दगडासारखाच आहे. खरं तर ते दोघेही त्या मूर्तीपासून लांब राहत असत. त्यांच्या वडिलांनी त्यांना ती मूर्ती दाखवल्यानंतर पहिल्यांदाच ते तळघरात आलेले, त्यामुळे त्या मूर्तीबद्दल त्यांना फार माहिती नव्हती. कोयाजीने पुन्हा त्या मूर्तीकडे नीट पाहिले. त्याला इतके तर जाणवले की या मूर्तीचा दगड साधाच आहे. तो संताजीला म्हणाला, दादा, खरंच या मूर्तीचा दगड साधा आहे रे. आपण कधी नीट पाहिलेच नाही. ही खरी मूर्ती असेल का रे? संताजी म्हणाला, मला काहीच कल्पना नाही रे. आणि असू दे काही पण, आपल्याला काय करायचे आहे मूर्तीचे? घराण्याला लागलेला श्राप आहे ही मूर्ती. ते दोघे बोलत होते. त्यावेळी सिदोबा त्या मूर्तीला हात लावून पाहत होता आणि त्याचे बोट नकळत त्या मूर्तीच्या डोळ्यात गेले. आत काहीतरी हलके मऊ लागले, त्यामुळे त्याने गमतीने बोट आत दाबले. तसा कर्र आवाज झाला. सिदोबा घाबरून मागे हटला. संताजी आणि कोयाजी देखील तिकडे पाहू लागले. सिदोबा घाबरून म्हणाला, मी काय नाही केले, मी फक्त मूर्तीच्या डोळ्यात बोट घातले. ती मूर्ती बाजूला सरकून आतील तळघराचे गुप्तदार उघडले होते. संताजी आणि कोयाजी तिथे गेले.
आत अंधार होता. तिथे जवळच असलेले कंदील हातात घेऊन कोयाजी आत पाहू लागला. तिथे एका बाजूला हाडे पडली होती. त्या हाडांकडे पाठ करून गंडभेरुंडाची मूर्ती ठेवली होती आणि त्या मूर्ती शेजारी होता पिशाच्य वेद. कोयाजीने आत उतरून तो ग्रंथ बाहेर काढला. ते सगळे तळघराबाहेर आले. संताजी म्हणाला, कोया, हा ग्रंथ खरंच आहे की रे? आपण इतके दिवस विचार पण केला नाही की या मूर्तीखाली असे काहीतरी असेल. आणि ते हाडे पाहिलेस ना? कोयाजी म्हणाला, होय दादा, ते हाडे कोणाचे असतील काय माहीत. आपल्या पूर्वजांनी काय काय करून ठेवले या वाड्यात आपल्याला अजून नीट माहीत नाहीये. पण तो ग्रंथ पाहिल्यापासून शिदोबा मात्र त्याकडे ओढला जात होता. त्या ग्रंथामुळे आधी काय झाले आहे याची कल्पना असताना देखील संताजीने तो ग्रंथ शिदोबाला दिला. शिदोबा ग्रंथ घेऊन त्याच्या खोलीमध्ये गेला. रात्र झालेली. वाड्यातील सर्वजण झोपलेले. अचानक एक काळी सावली तळघरातून बाहेर पडली. वाड्याच्या मुख्य चौकात असलेली हिरवीगार तुळस काळी पडली. अचानक कोयाजीच्या खोलीच्या दारावर थाप पडली. खोलीमध्ये कोयाजी, त्याची बायको गंगाबाई आणि मुलगी कोंडाबाई झोपलेले. गंगाबाईने उठून दार उघडले, पण बाहेर कोणीच नव्हते. शेजारील खुंटीला लटकवलेला कंदील हातात घेऊन तिने बाहेर डोकावून पाहिले. तसे एक सावली जिन्यातून खाली जाताना दिसली. गंगाबाई कंदील घेऊन तशी जिना उतरू लागली. त्या लाकडी पायऱ्यांवर पाय ठेवताना होणारा तिच्या पायाचा आवाज पूर्ण वाड्यात फिरत होता. पण ज्या सावली मागे ती निघाली होती ती सावली तिच्या मागे होती. तिला तिच्या मानेजवळ श्वासांचा आवाज जाणवू लागला. तिने कंदील फिरवून मागे पाहिले. तिचे पाय तिथेच गोठले. कंदिलाच्या उजेडात तिला एक पुरुषी चेहरा दिसला, रक्ताळलेला. ती मोठ्याने किंचाळली आणि पुन्हा धावत तिच्या खोलीकडे निघाली. तितक्यात वरच्या मजल्यावर असलेले कोयाजी आणि संताजी जागे झाले. गंगाबाई तिच्या खोलीमध्ये आली. तिला धाप लागलेली. तिला पाहून कोयाजीने समईमधील वात जास्त बाहेर काढली. खोलीमध्ये उजेड वाढला होता. तितक्यात संताजी देखील आला. कोयाजीने विचारले, काय झाले ग? गंगाबाई घाबरत म्हणाली, ते बाहेर कोणीतरी आहे. संताजीने बाहेर डोकावून पाहिले, पण कोणीच नव्हते. तो म्हणाला, बाहेर तर कोणीच नाहीये वहिनी. कोयाजी म्हणाला, तुला भास झाला असेल ग, झोप तू आता. संताजी त्याच्या खोलीमध्ये गेला. कोयाजीने दार लावून घेतले आणि तो देखील झोपी गेला. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू होता. दाराबाहेर कोणीतरी खोकत आहे असा आवाज संताजीला ऐकू आला. तो उठला आणि शेजारी असलेला कंदील हातात घेऊन त्याने दार उघडले, पण त्याला कोणीच दिसले नाही. पण तोच खोकल्याचा आवाज आता जिन्याच्या दिशेने येत होता. त्यामुळे संताजी जिन्यातून खाली निघाला. दिवाणखान्यात आला. दिवाणखान्यात एक मोठी समई तेवत होती. तिचा हलकासा उजेड सर्वत्र पसरला होता. त्याच उजेडात संताजीला भिंतीवर एक सावली दिसली. दिवाणखान्यातील खुर्चीवर कोणीतरी बसले होते आणि त्याची सावली भिंतीवर पडली होती. संताजीने खुर्चीकडे पाहिले. त्याला धक्काच बसला, कारण खुर्चीवर कोणीच नव्हते. त्याने पुन्हा भिंतीकडे पाहिले तर तिथे पुन्हा
त्याला सावली दिसली आणि क्षणात ती गायब झाली. तो घाबरून पुन्हा वरच्या मजल्यावर जाऊ लागला. त्यावेळी त्याच्या हातावर रक्ताचा थेंब पडला. ते पाहण्यासाठी त्याने मान वर केली तर त्याची बोबडीच वळली. त्याच्या चेहऱ्याच्या वर एक तरुण हवेत लटकत होता. त्याचा चेहरा काळा झालेला, डोळे पूर्ण पांढरे होते. त्याच्या चेहऱ्यावर क्रौर्य होते आणि त्याने संताजीच्या हातात असलेल्या कंदिलावर वरून फुंकर मारली आणि तो कंदील विझला. संताजी तसाच वरती जाऊ लागला. तोच कोणीतरी त्याचा पाय ओढला. जिन्यावरून फरफटत त्याला खाली ओढत नेले. पूर्ण वाड्यात त्याची आर्त किंकाळी घुमली. तो आवाज ऐकून सर्वजण वाड्याच्या मधल्या मुख्य खोलीमध्ये आले. तिथे संताजी बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. तो तिथे कसा आला आणि काय झाले याची कोणालाच कल्पना नव्हती. कोयाजी आणि शिदोबाने त्याला त्याच्या खोलीमध्ये नेऊन झोपवले. रानूबाईने त्याच्या डोक्यावर औषधाचा लेप लावला आणि सर्वजण पुन्हा आपापल्या खोल्यांमध्ये गेले. कोयाजी आणि गंगाबाई त्यांच्या खोलीमध्ये बोलत होते. कोयाजी म्हणाला, आज हे काय चालले आहे काही समजेना. तू म्हणाली तुला काहीतरी दिसले आणि आता दादाचे असे. गंगाबाई म्हणाली, आहो मी सांगते ना तुम्हाला, नक्कीच काहीतरी आहे. तितक्या शेजारी झोपलेली कोंडाबाई हसत उठली आणि म्हणाली, हा बरोबर बोललीस तू, आणि पुन्हा झोपली. तिकडे रानूबाई संताजीकडे पाठ करून झोपलेली असते. खोलीमध्ये फक्त 2 कंदील जळत असतात. रानूबाईच्या कमरेवर कोणाचा तरी हात येतो. त्या हाताचा स्पर्श थंड असतो. रानूबाईला वाटते की संताजी हे करत आहे, त्यामुळे ती काहीच बोलत नाही. पण नंतर त्या स्पर्शातला थंडावा तिला वेगळा वाटतो. त्यामुळे ती संताजीकडे वळून पाहते तर तो झोपलेला असतो. तिला धक्काच बसतो. तितक्यात तिला तिच्या मानेजवळ श्वासांचा आवाज जाणवू लागतो. ती वळून पाहते. तिला परत एक धक्का बसतो. तिथे एक पुरुष मांडी घालून बसलेला असतो. त्याचा चेहरा रक्ताने लाल झालेला होता. त्याचे कपडे मळकट वाटत होते. डोळे पूर्ण पांढरे आणि तो नजर रोखून रानूबाईकडे पाहत होता. तिच्या कंठातून आवाज निघत नव्हता. तिचे शरीर हलू शकत नव्हते आणि तो तिच्या शरीरावरून हात फिरवत होता. ती मनात देवाचे स्मरण करत होती. त्यावेळी तिला त्याच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. एक विचित्र वेदना तिच्या सर्वांगातून फिरत होती आणि त्यातूनच तिच्या कंठातून एक किंकाळी बाहेर पडली. अचानक तो गायब झाला. तिची किंकाळी ऐकून कोयाजी आणि गंगाबाई तिथे आले. गंगाबाईला पाहून रानूबाई धावतच तिच्या जवळ गेली आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागली. थोड्या वेळाने ती शांत झाली. मग त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार त्या दोघांना सांगितला. तिची अवस्था पाहून तिच्यावर विश्वास ठेवणे दोघांनाही भाग पडले. कोयाजी गंगाबाईला म्हणाला, तू वहिनींना घेऊन आपल्या खोलीमध्ये जा, मी इथे थांबतो दादाजवळ. त्या दोघी कोयाजीच्या खोलीमध्ये जाऊन झोपल्या. इथे कोयाजी संताजीजवळ बसून होता. तिथेच बसल्या बसल्या कोयाजीचा डोळा लागला. काही वेळाने त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली. त्याने पाहिले तर संताजी पलंगावर उठून बसला होता आणि समोरच्या भिंतीकडे
एकटक पाहत होता. अचानक तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. कोयाजीने त्याला मागून आवाज दिला, पण त्याचे लक्ष नव्हते. कोयाजी त्याच्या मागेच गेला, पण जसा कोयाजी दाराजवळ पोहोचला, संताजीने त्याला जोरात धक्का दिला. तो धक्का इतका जबरदस्त होता की कोयाजी लांब जाऊन भिंतीवर आदळला. त्याच्या डोक्याला खूप मार लागला. तो तिथेच बेशुद्ध पडला. तिथे दुसऱ्या खोलीमध्ये गंगाबाई आणि रानूबाई झोपलेल्या. ते दार अचानक हालू लागले. त्या दोघी घाबरून जाग्या झाल्या. ते दार आपोआप उघडले. दारात संताजी उभा होता. त्याचा चेहरा पूर्ण पांढरा झालेला. तो आत आला. त्याने रानूबाईचे केस पकडले आणि तिला ओढून नेऊ लागला. गंगाबाई त्याला अडवायचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला देखील ढकलून दिले. गंगाबाई जिथे पडली तिथेच देवघर होते आणि त्यात एका छोट्या काचेच्या बाटलीमध्ये गंगाजल ठेवलेले. तिला जाणीव झालेली, संताजी सोबत जे काही होते ते नक्कीच कोणीतरी वाईट शक्ती घडवते. म्हणून मग तिने ती काचेची बाटली घेतली आणि धावत जाऊन त्यातील पाणी संताजीवर शिंपडले. तसं तो ओरडू लागला. त्याने रागाने गंगाबाईकडे पाहिले आणि त्याने रानूबाईला सोडून दिले. तो गंगाबाईकडे वळला. तोच गंगाबाईने परत त्याच्या अंगावर ते पाणी शिंपडले. संताजी तिथून रागाने निघाला. समोरील खोलीमध्ये गेला. तो खिडकीतून बाहेर स्वतःला झोकून देणार इतक्यात कोयाजीने त्याला पकडले. त्या दोघी धावतच आत आल्या. तिथे त्या तिघांनी संताजीला पकडले आणि साड्यांनी त्याला पलंगाला बांधून ठेवले. संताजी आरडाओरडा करत होता. तितक्या शिदोबा तिथे आला. त्याच्या वडिलांची अशी अवस्था पाहून तो थोडा घाबरला. सर्वजण तिथेच थांबून होते. जसजशी पहाट होत गेली, संताजी शांत झाला. सकाळी कोयाजीने सगळा प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्यावेळी त्या म्हणाल्या, अरे लवकर जा आणि पलीकडच्या गावातल्या त्या कृष्णाला घेऊन ये. तोच सांगेल काय झाले ते. काही वेळातच कोयाजी त्या कृष्णाला घेऊन आला. कृष्णा हा त्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. वाईट शक्तीबद्दल त्याचे ज्ञान अद्भुत, या प्रकारात मोडणारे होते. कोयाजीने घडलेला सगळा प्रकार त्या कृष्णाला सविस्तर सांगितला. त्याच वेळी तो कृष्णा उद्गारला, प्रेत, हे प्रेत आहे. यावर कोयाजी म्हणाला, काय म्हणताय तुम्ही हे? मृत शरीराला प्रेत म्हणतात ना? कृष्णा म्हणाला, आपल्या पुराणात प्रेत ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. प्रेत म्हणजे असा आत्मा ज्याच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही गरजा अपूर्ण आहेत. यावर कोयाजी म्हणाला, मग आता आपण काय करायचे? कृष्णा म्हणाला, याच्या फार खोल्यात जायची गरजच नाही. मी त्याला बंदी बनवेल. आता आपण त्या खोलीमध्ये जाऊयात. कोयाजी आणि कृष्णा वरती आले. कृष्णाने हातात गरुड पुराण घेतले होते. एका खांद्यावर झोळी होती. ते आत आले. तिथे संताजी अजून बेशुद्ध होता. कृष्णाने झोळीतून एक दोरा काढला. त्या दोऱ्याला अभिमंत्रित भस्म लावला आणि तो दोरा पलंगाच्या चारही बाजूनी गुंडाळला. त्यानंतर त्याने एक काचेची बाटली घेतली. त्यात भस्म टाकला. ती बाटली संताजीच्या पायासमोर ठेवली. तांबडी जोगेश्वरी समोरून आणलेले कुंकू त्याने संताजीच्या कपाळाला लावले आणि काही मंत्र म्हणण्यास प्रारंभ केला. तसं संताजी ओरडू लागला, पण कृष्णा मंत्र म्हणतच होता. त्यानंतर संताजी अचानक शांत झाला, पण कृष्णा वेगळ्याच भाषेत मंत्र म्हणत होता. अचानक तो मंत्र म्हणायचे थांबला. त्याने ती काचेची बाटली हातात घेतली
त्याला झाकण लावले आणि त्यावर तो दोरा गुंडाळला. तो कोयाजीला म्हणाला, चला आता खाली, काम झाले आहे आपले. ते दोघेही खाली आले. कृष्णा सर्वांना म्हणाला, मी त्या वाईट शक्तीला या काचेच्या बाटलीमध्ये कैद केले आहे. ही बाटली अभिमांत्रित आहे. यातून तो बाहेर नाही येऊ शकत. ही बाटली तुमच्या जवळ ठेवा. कोणाच्याही हाताला परत लागणार नाही अशा जागी ठेवून द्या. कोयाजीने ती बाटली तळघरात त्याच मूर्तीसमोर ठेवली, कारण त्याला माहीत होते की ती मूर्ती आत्मा शोषून घेते. 2 दिवसात सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्या. संताजी पण नीट झाला. पण या घटनेचा शिदोबावर विलक्षण परिणाम झाला. त्याने स्वतःला त्या पिशाच्या वेदात झोकून दिले. तो बाहेर फिरू लागला. अनेक लोकांना भेटू लागला. तो जुन्या वेदांच्या जाणकारांना शोधू लागला. जवळपास 3 वर्षांनी त्याला समजले की तो वेद कसा वाचायचा. तो वेद वाचण्याआधी विरोचन साधना करणे गरजेचे आहे. त्या वेदातील कोणत्या सिद्धी कोणाला मिळाव्यात हे देखील तो विरोचन ठरवतो. प्रत्येक माणसाच्या महत्वाकांक्षेवर त्या गोष्टी अवलंबून आहेत. शिदोबाला सर्व जाणून घ्यायचे होते की त्याच्या वडिलांसोबत नक्की काय झालेले, तसेच चिमाजीचे पुढे काय झाले. त्यामुळे त्याने वेद वाचताना अशा साधनेवर लक्ष केंद्रित केले. त्या विद्येला म्हणतात काली सिद्धी. ज्या मनुष्याला ही सिद्धी प्राप्त होते तो मनुष्य मागील हजारो वर्षात काय घडले ते सर्व जाणून घेऊ शकतो. शिदोबाने पूर्ण मनापासून ती विद्या शिकण्यावर लक्ष केंद्रित केलेले आणि एक दिवस त्याला ती विद्या प्राप्त झाली. तो आता कोणाचाही भूतकाळ पाहू शकत होता. त्याने त्याच्या घराण्याचा पूर्ण भूतकाळ पाहिला. त्याला धक्काच बसला. ज्यावेळी चिमाजीला समजले की त्याचे आयुष्य संपत आले आहे, त्यावेळी त्याने या वेदाचा आधार घेतला. हा वेद कसा वाचायचा हे त्याला समजले होते. त्यामुळे त्यावेळी त्याने याच वेदात असलेल्या परकाया सिद्धी या विद्येचा आधार घ्यायचे ठरवले. या सिद्धीमुळे तो स्वतःचा आत्मा दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरात सोडू शकत होता. त्यासाठी त्याने मदत घेतली डाकिनीची. पुराणांमध्ये डाकिनीचा उल्लेख येतो. तो आत्म्याचे वहन करणारी शक्ती असा. त्या मूर्तीमध्ये जी आत्मा शोषून घ्यायची शक्ती भरलेली आहे ती देखील डाकिनीमुळेच. त्यामुळे त्याने डाकिनीच्या मदतीने परकाया सिद्धी ही विद्या एका उच्चतम पातळीवर शिकणार होता. कारण ही सिद्धी फक्त एकदाच वापरता येते. त्यामुळे त्याला एकदाच शरीर बदलता येणार होते. त्याने ती विद्या शिकली देखील. आणि मग एके दिवशी त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुण मुलाला घेऊन तो घरी आला. त्याला सरबतात गुंगीचे औषध टाकून प्यायला दिले आणि मग त्याला तळघर दाखवायला घेऊन गेला. तो तिथेच बेशुद्ध पडला. मग चिमाजीने त्याच्यावर परकाया सिद्धी या विद्येचा वापर केला आणि त्याचा आत्मा त्या तरुणाच्या शरीरात गेला आणि त्या तरुणाचा आत्मा चिमाजीच्या शरीरात आला. त्यानंतर चिमाजीने त्या तरुणाचा देह त्या मूर्तीखालील तळघरात ठेवला. त्याला असे वाटले ती मूर्ती त्याचा आत्मा शोषून घेईल. चिमाजी हुशार होता. योग्य ती काळजी म्हणून त्याने त्या मूर्तीखालील तळघरात एक अभिमांत्रित धागा बांधला की त्यामुळे त्या तरुणाचा आत्मा बाहेर येऊ शकणार नाही. पण नंतर घडले वेगळेच. चिमाजीने त्या मूर्तीच्या पाठीमागे त्या तरुणाचा देह ठेवला. पण जर का आत्मा समोर असेल तरच ती मूर्ती शोषून घेऊ शकत होती. हे चिमाजीला माहीतच नव्हते. त्यामुळे तळघरात गुदमरून त्या तरुणाचा मृत्यू झाला. आणि असा भयानक आणि लग्नाआधी मृत्यू आल्याने त्या तरुणाचा आत्मा प्रेत बनला. पण चिमाजीने बांधलेल्या धाग्यामुळे तो आत्मा बाहेर येऊ शकत नव्हता. यानंतर चिमाजी त्याच्या घरच्यांसोबत राहू शकत नव्हता.
कारण त्याचा देह बदलला होता आणि त्याच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या. त्या वेदामध्ये अशा वेगवेगळ्या अनेक विद्या होत्या. पुढील गोष्टींसाठी त्याला बाहेर पडावे लागणार होते, पण त्याला असे वाटत होते की हे ज्ञान त्याच्या पुढच्या पिढीतील योग्य लोकांना मिळावे. म्हणून मग त्याने पिशाच्य वेदाची स्वलिखित एक प्रत बनवली आणि ती घेऊन तो घराबाहेर पडला आणि मूळ पिशाच्य वेद त्याने तळघरात ठेवला. पण ज्यावेळी शिदोबाने ते तळघर उघडले तेव्हा तो दोरा तुटला आणि तो आत्मा मुक्त झाला. आणि मग त्याच आत्म्याने संताजीला आणि त्याच्या घरच्यांना त्रास दिला. शिदोबालाही अशा अनेक गोष्टी समजल्या होत्या आणि या सर्व गोष्टी मग शिदोबाने लिहून ठेवल्या. आणि मग त्यानेच हे कागद तळघरात मूर्तीखाली ठेवले. आता सन 1995. हे सगळे वाचून एकदंत थांबले आणि म्हणाले, बरं झालं ना बाबा, आपल्याला ही गोष्ट मिळाली. ते अजून कितीतरी गोष्टी उजेडात येतील आता. महादेव म्हणाले, होय, आणि जोपर्यंत या सर्व गोष्टी आपल्या वाचून होत नाहीत तोपर्यंत त्या वेदातून आपण काही घ्यायचे नाही. आता एकदंत यांना उत्सुकता होती शिदोबाला समजलेल्या पुढील गोष्टी जाणून घ्यायची.